गडचिरोलीतील धक्कादायक प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई। गडचिरोली इथं कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेल्या वृद्ध महिलेचा निधन झाल्याप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश देणार असून या नियमावलीत बदल करून कारवाई करणार असल्याची ग्वाही केंद्रीय आयुष राज्यमंत्री जाधव यांनी दिली आहे। ते वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होते। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट वाशिम। साहेब, गडचिरोलीच्या एका बँकेत वृद्ध महिला कोमात होती। पैसे काढण्यासाठी त्या मॅनेजरने थेट त्या व्यक्तीला बोलवण्याचा आणली होती बँकेत कोणी? हा, बँकेत मी काही ती बातमी पाहिली नाही त्याच्यामध्ये नेमकं काय, पण जर असं जर झालं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही। इतकी अतिसंवेदनशील बातमी सर रुग्णांना बोलवतात असेल तर खरंच म्हणजे नाही, याच्यामध्ये मी सुद्धा बँकेनं त्यांचे काही नियम असेल हे असेल तर ते सुद्धा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे। बऱ्याचदा असे प्रॉब्लेम येतात, बऱ्याचदा काही अचानक कोणाचा मृत्यू होतो, त्याच्या खात्यामधले पैसे वारसांना काढण्यासाठी सुद्धा अतिशय किचकट अशी ती पद्धत बँकेनं त्या ठिकाणी लावलेली आहे। आणि अशा आजारी माणसाला दवाखान्यात उपचारासाठी पैशाची गरज असेल तर मला वाटतं बँकेनं त्यांचा माणूस दवाखान्यापर्यंत पाठवायला काही हरकत नाही, पण अशा कोमामध्ये असणाऱ्या किंवा अत्यवस्था असणाऱ्या पेशंटला बँकेमध्ये बोलवण्याची काही आवश्यकता नाही। या संदर्भात काही कारवाईची मागणी करणार? बिलकुल अशा चुकीच्या पद्धतीने निर्दयी पद्धतीने जर कोणी वागत असेल तर त्याच्यावर त्या बँकेच्या अधिकाऱ्यावर असेल किंवा कर्मचारी असेल त्या बँकेनं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। भाऊ, वाशिम जिल्ह्यामध्ये जे आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी डॉक्टर अनुपस्थित असतात, वेळेवर हजर राहत नाहीत आणि रुग्णांना याचा सामना करावा लागतो। हे बघा, आपल्या वाशिम जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारचा जो आरोग्य विभाग आहे, ज्याचा मी राज्यमंत्री आहे, आयुषचा मी मंत्री आहे। आमचं केंद्र सरकारचं काम आहे फायनान्शियल आणि टेक्निकल सपोर्ट राज्याला करणं। ही व्यवस्था सर्व चालवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते। आणि अशा ठिकाणी जर कुठे निदर्शनास तुम्ही आणून दिलं तर निश्चित डॉक्टरची उपलब्धता ही प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे। कारण की आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की CSC असेल, PSC असेल, आयुष्यमान आरोग्य मंदिर असतील, मोठ्या प्रमाणामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अपग्रेड झालेले आहेत, नवीन इमारती तयार झालेल्या आहेत आणि लोकांचा त्या ठिकाणी फुटफॉल जो म्हणतो तोही वाढलेला आहे। तर त्या ठिकाणी डॉक्टराची नियुक्ती असणं आवश्यक आहे। डॉक्टरांनी वेळेवर हजर राहिलं पाहिजे, कारण की रुग्णांच्या सेवा करण्यासाठीच केंद्र आणि राज्य सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च करतं। थँक्यू।